थोडं अति होतंय का? जास्त झालंय? काय? नाही नाही, छान दिसतंय. नक्की की तुम्ही मला बरं वाटावं म्हणून बोलताय? नाही नाही, अजिबातच नाही. तुम्हाला माहिती आहे, एकदम रोखठोक. थँक्यू. एक 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 सांगू का? सॉरी, म्हणजे बोला ना. खरं म्हणजे एक सजेशन द्यायचं होतं. म्हणजे अगदीच सजेशन. हा बोला ना. म्हणजे ही टिकली चांगलीच दिसते, पण समजा तुम्ही चंद्रकोर लावलीत तर, म्हणजे या कपड्यांवरती ती अजून जास्त खुलून दिसेल असं वाटतं. माझी आई आणि आजी सुद्धा जेव्हा जेव्हा नऊवारी नेसायच्या ना, तेव्हा चंद्रकोर लावायच्या आणि फार सुंदर दिसायची. तुम्ही याल ना नक्की? म्हणजे काय, शब्द दिलाय मी, अगदी वेळेत पोहोचेन. माझी आई पण माळ्याची केसांमध्ये, चाफ्याचं फूल. दिवसेंदिवस वरचढ व्हायला लागली ही स्वानंदी. दिसतंय मला, पण काही करता येत नाहीये ना, त्याचा राग येतोय. काही करून ना तिला ना असं खाली खेचता आलं पाहिजे, मजा येईल. इथे आहात तुम्ही दोघे. लेटेस्ट कळलं का तुम्हाला? आता काय झालं? दादा त्या वृद्धाश्रमात वृक्षारोपण करायला जाणार आहे. स्वानंदी घेऊन जाणार आहे त्याला. ते वृद्धाश्रम आहेत का अजून? का नसेल? जोपर्यंत स्वानंदी दादा सोबत आहे तोपर्यंत सगळं काही आहे. सगळीकडे तिला दादाला घेऊन मिरवायचं असतं. तिला दाखवायचं असतं ना की ती समर राजवाड्याची बायको आहे. सगळीकडे भाव मिळतो तिला. समर राजवाड्याची बायको माहित. वडाच्या पारंब्या जशा फोफावतात ना, तशी पसरत चालली आहे ती. तिचं काहीतरी करायला पाहिजे. हे वृक्ष वाढण्याआधी छाटून टाकलं पाहिजे. मग आजच्या वृक्षारोपणाचं वृक्षारोपण करायचं का? प्रमिलाजी, हात हलवा आणि हसणे करता त्या बोर्ड चांगले भक्कम व्हायला पाहिजेत. चांगले टिकले पाहिजेत. हे घ्या, हे तिकडे नेऊन लावा. आणि तुम्ही असे उभे का राहिलाय? अहो, हात हलवा. आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. कसे आहात सगळे? वा, काय छान दिसतात तयाऱ्या. स्वानंदी, अगं तुला इतक्या दिवसांनी बघून ना मला इतका आनंद होतो. एवढं भारी वाटतंय ना गं. हो, मला सुद्धा. स्वानंदी, अगं नऊवारी साडीत किती गोड दिसतेस. थँक्यू. थांब. कुणाची दिष्ट लागायला नको. किती छान वाटलं तुला भेटून. हो, मला सुद्धा. मला वाटलं लग्नानंतर विसरलीस की काय आम्हाला? अरे, असं कसं विसरेन? हे तर माहेर आहे माझं दुसरं.
हा पण मिसेस राजवाडेंकडे बघून हे मात्र कळत आहे हा की लग्न मॅडमला चांगलंच मानवलं. बरं तयारी कशी झाली सांग. हा, तूच बघ. हे काय घोषणांचे बोर्डच पेंट करतोय आम्ही. चला मग मला पण करायचंय. ए तू ते करच सगळं पण त्याआधी जरा त्या नर्सरीत एकदा कॉल करून बघतेस का की डिलिव्हरी किती वाजता येईल, वेळेत येईल ना, सगळं आधी कन्फर्म कर म्हणजे टेन्शन नाही. येस. त्यांचं नाव काय? गोविंद. हा हॅलो गोविंद दादा. अहो मी मिसेस स्वानंदी राजवाडे बोलतेय. ती झाडं हा म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं लक्षात आहे ना तुम्हाला, वेळेत पाठवाल ना? अरे वा छान छान. येऊ देत येऊ देत. ठीक आहे आम्ही वाटच बघतोय. हा हा एक मिनिट. हा हॅलो. मी हिता शिंदे बोलते, हरित नगरी साप्ताहिकाची पत्रकार. ओ अच्छा बोला ना. जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने तुमच्या वृद्धाश्रमात वृक्षारोपणचा कार्यक्रम होता असं कळलं. हो हो बरोबर. आम्ही मग तुमचा तो कार्यक्रम कव्हर करू शकतो का? हो हो नक्की या ना तुम्ही. युअर मोस्ट वेलकम. हो आम्ही नक्की येऊ. ओके बाय. थँक्यू. स्वानंदी अगं पत्रकार येतात आपला हा इव्हेंट कव्हर करायला. काय? हो मला वाटलंच नव्हतं ग की आपल्या कार्यक्रमाची ही अशी दखल घेतली जाईल. पण चांगल्या कामाची दखल घेतली जातेच. म्हणजे वृक्षारोपणाचा कार्यक्रम असू दे किंवा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असू दे, सगळ्यामध्ये ना स्वानंदी मॅडम इनिशिएटिव्ह घेतात. नाही आता हे काय, हे कशाला करायचं असा एक निगेटिव्ह सूर लावताच येतो, पण तसं होत नाही त्यांच्याकडनं. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये अत्यंत उत्साहाने आणि हिरिरीने भाग घेतात. नाही नाही, तुझी बायको आहेच हुशार आणि या वृक्षारोपण कार्यक्रमाचं निकिताकडूनच कळलं मला पण. निकिताकडनं? अरे या कार्यक्रमाचं आमंत्रण पत्रक पण मिळालंय. अरे वा. नाही पण आपण सुद्धा आनंद त्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे ना. एक मिनिट समर, तुझा खारीचा वाटा नसतो, सिंहाचा वाटा असतो. सगळं स्वतःच्या हातात घेशील तू. नाही रे तसं काही नाही. हे बघ स्वानंदी मॅडम वृक्षारोपण करतीलच. त्यांनी ऑलरेडी गोविंदला 100 झाडांची ऑर्डर दिली. तू एक काम कर, अजून 1000 झाडं गोविंदला सांगून टाक आणि तसं पेमेंट पण करून टाक. फक्त ती सगळी झाडं वृद्धाश्रमामध्ये लवकरात लवकर पोचतील याची काळजी घ्यायची. ओके हे सगळं करतो मी, पण तू हे असं आहेस तसं जाऊ नकोस हा प्लीज. असं म्हणजे? अरे म्हणजे तिकडे पत्रकार येणार आहे, सगळा कार्यक्रम कव्हर केला जाणार आहे. तो असं बिझनेस डीलसाठी किंवा मीटिंगसाठी जातोय अशा पोशाखात किंवा अशा कपड्यांमध्ये जाऊ नकोस. त्यांची काहीतरी थीम आहे त्यानुसार रेडी होऊन जा. अरे तू आता हे थीम वगैरे मला सांगू नको, मला ते काही जमणार नाही.